फॅमिली नमस्कार सर्वांना. कसे आहे सर्वजण? बरं आहे ना? बरंच असावं. व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आजकालच्या पाऊस काळामुळं शेतीचं भरपूर नुकसान व्हायला लागलेलं आहे. शेतकऱ्यांचं खूप हाल होत्यात. 4-5 महिने पीक आलेलं हातातोंडाशी पाक चाललं आहे वाहून या पावसानं. पाऊस तर इतका धू पडतो या इकडं बीड जिल्ह्या साईडला, ती अमरावती साईडला किती पावसानं नुकसान केलं आहे. आणि इकडं सातारा भागात एवढा नाही, पाहिजे एवढा नाही, पण मापात असतो. इकडचं काय एवढं लय नुकसान होत नाही हो. पण त्या साईडला लय बीड जिल्ह्यात ती लय नुकसान होते. मराठवाड्यात तिकडं लय नुकसान होते. त्या शेतकऱ्यांनी करायचं काय? आणि यूट्यूब फॅमिली भाजीपाला शेतकऱ्यांजवळचा घेताना 1-2 रुपयाला न बघता आपलं आहे त्या दरात जरा घेत जावा. त्या शेतीमालाला बी भाव मिळेल आणि आपल्याला बी आणल्यावर जरा समाधान वाटेल की बाबा चला आपण योग्य भावातच आणलं आहे असं वाटेल. आणि खरंच शेतकऱ्यांच्या विषयी खूप कळकळ वाटते. उधारीवर आणलेलं धान्य पेरायला, खतं पेरायला, त्यामुळं ते आता जर असं हातातोंडाशी आलेलं 5-6 महिन्याचं पीक जर गेलं तर शेतकऱ्यांनी करायचं काय? मला एवढंच वाटतं की आज शेतकऱ्यांचं वेदना जाणून घेणारं कोण नाही. आरक्षण भेटायचं ती भेटलच. त्या आरक्षणाच्यामुळं या शेतीला निसर्गाच्यामुळं नुकसान होतं आहे. त्याचं काय करायचं हो? हां, निसर्गाच्या पुढं कुणाचं काय चालत नाही, पण शेतकऱ्यांनी काय करायचं? आणि जे हातातोंडाशी आलेल्या घासाला बी भाव नाही म्हणल्यावर मग त्याचा तर काय उपयोगच नाही ना, एवढी शेतीत पिकवून आणि करूनच. आणि खरंच सिटीत राहणाऱ्या लोकांनो 1-2 रुपयाला बघू नका. बरोबर आहे, तुमचाही संसार पाणी आहे, सगळं आहे, पण शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या. आपण व्यापाऱ्यांकडून घेताना किती तर मालाला पैसे देऊन घेतो. कधी मिळेना म्हणजे मग व्यापाऱ्याला द्यावंच लागतं आपल्याला. आणि जर शेतकरी जर आला भाजी मंडईमध्ये आणि आपण जर शेतकऱ्याकडे घेतलं तर अतिशय उत्तमच असतं. का तर आपल्याला शेतकऱ्याच्या हातातनं डायरेक्ट माल भेटतो. त्यामुळं व्यापाऱ्याच्या हातातनं घेतलं का ह्यानं चाळायचं त्यानं चाळायचं, मग सगळा चाळलेलाच माल आपल्याला भेटतो. त्यामुळं 1ही रुपया न चिंगूसपणा करता शेतकऱ्याच्या मालाला भाव देत जावा. काही भाजीपाला असू द्या, तुमच्या संसाराला ते तुम्ही बचत करता, ठीक आहे, मान्य आहे. नको तिथं करू नका, करायचे तिथंच करा. आणि माझा व्हिडिओ कसा वाटतो आहे नक्की मला कमेंटद्वारे सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.